हॅलो मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आणि स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम यांचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. तर लिंकेज म्हणजे काय? एका क्रोमोझोमवर असणारे जे काही जीन्स असतात, हे जीन्स एकमेकांसोबत लिंक्ड असतात. कारण क्रोमोझोम म्हणजे डीएनएचा एक तुकडा आहे, बरोबर. या एंडपासून या एंडपर्यंत डीएनए हा रॅप फॉर्ममध्ये असतो आणि हा जो डीएनए आहे, या डीएनएवर खूप सारे जे सेगमेंट आहेत, या सेगमेंटला आपण जीन्स असं म्हणतो. हे जे जीन्स आहेत एकमेकांबरोबर लिंक्ड असतात, म्हणून यांना आपण लिंक्ड जीन असं सुद्धा म्हणतो. आता हे जे लिंक्ड जीन्स असतात, हे ज्या वेळेस हा क्रोमोझोम एखाद्या गॅमिटमध्ये ट्रान्सफर होईल ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ मियोसिस, त्यावेळेस हे लिंक्ड जीन त्या क्रोमोझोम बरोबर गॅमिटमध्ये ट्रान्सफर होतात आणि यालाच आपण लिंकेज असं म्हणतो. द टेंडन्सी ऑफ द लिंक्ड जीन्स to inherit together during the gamete formation is called as the linkage. आता जर आपण दोन होमोलोगस क्रोमोझोम कन्सिडर केले, तर या क्रोमोझोमवर असणारे जीन आपण कन्सिडर करूयात कॅपिटल ABCD आणि त्याच्या होमोलोगस क्रोमोझोमवर असणारे जीन आपण कन्सिडर करूयात स्मॉल ABCD. जर दोन होमोलोगस क्रोमोझोम असतील तर हा एक क्रोमोझोम एका गॅमेटमध्ये ट्रान्सफर होईल ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ मियोसिस आणि हा दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या गॅमेटमध्ये ट्रान्सफर होईल ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ मियोसिस. जर असं ट्रान्सफर झालं तर हे विदाउट रिकॉम्बिनेशन झालेलं ट्रान्सफर आहे, बरोबर. आणि जर या दोन्ही होमोलोगस क्रोमोझोममध्ये रिकॉम्बिनेशन झालं किंवा क्रॉसिंग ओव्हर झालं, तर ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ रिकॉम्बिनेशन द जीन्स आर एक्सचेंज. जीन्स एक्सचेंज म्हणण्यापेक्षा अलील्स आर एक्सचेंज असं आपण म्हणूयात. या एका जीनमध्ये सपोज कॅपिटल बी स्मॉल बी हा एक इथे एक पेअर ऑफ अलील आहे, इथे एक जीन आहे. या जीनमध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर हा कॅपिटल बी जो इकडे आहे हा इकडे जाईल, बरोबर. आणि स्मॉल बी हा जो इकडे आहे तो इकडे येईल. ज्यावेळेस कॅपिटल बी आणि स्मॉल बी यामध्ये एक्सचेंज झालं, त्यावेळेस कॅपिटल बीच्या शेजारी असणारा जो जीन आहे तो आहे कॅपिटल ए. कॅपिटल बीच्या शेजारी कॅपिटल ए आहे. कॅपिटल बी ज्या वेळेस इकडनं या एका क्रोमोझोमवरनं दुसऱ्या क्रोमोझोमकडे जाईल रिकॉम्बिनेशनमध्ये, तो एला सुद्धा बरोबर नेण्याची शक्यता इथे खूप जास्त आहे. कारण हे दोघेही कसे आहेत, शेजारी शेजारी आहेत, बरोबर. म्हणजे कॅपिटल बीचा सेगमेंट हा इकडे जाताना बरोबर कॅपिटल एचा सुद्धा सेगमेंट घेऊन जाण्याची शक्यता आहे, बरोबर. आणि जर स्मॉल बी हा इकडे आला तर स्मॉल बी सोबत स्मॉल ए येण्याची सुद्धा शक्यता इथे खूप जास्त आहे, बरोबर. म्हणजे इथे झालं एक्सचेंज बिटवीन द अलील्स. ज्यावेळेस अलीलमध्ये एक्सचेंज होतं, या अलीलच्या शेजारी असणारे जे जीन्स आहेत, हे जीन्स सुद्धा या अलील बरोबर किंवा या जीन्स बरोबर त्यांच्या शेजारच्या जीन बरोबर ट्रान्सफर होतात. आणि ज्यावेळेस असं ट्रान्सफर होतं त्यावेळेस या लिंकेजला आपण कंप्लीट लिंकेज असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? कंप्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज ही कंप्लीट लिंकेज आपल्याला ऑब्झर्व होते. कंप्लीट लिंकेज आपल्याला ऑब्झर्व होते ऑटोझोम्समध्ये. जे ऑटोझोम्स ज्यावर असणारे जीन्स हे लिंक्ड असतील, क्लोजली लिंक्ड असतील किंवा शेजारी शेजारी असतील. सो जीन्स विच आर लोकेटेड क्लोजली टू ईच अदर आर showing more tendency to inherit together and such type of linkage is called as the complete linkage. अशा लिंकेजला आपण काय म्हणूयात? कंप्लीट लिंकेज म्हणूयात. आता पहा, जर बी आणि बी यांच्यामध्ये आपण जर क्रॉसिंग ओव्हर कन्सिडर करणार असू तर बी आणि डी यांच्यामधलं डिस्टन्स पहा किती आहे. बी आणि डी यामध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे. म्हणजे बी आणि बी यामध्ये ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होत होतं, कॅपिटल बीने त्याच्या शेजारी असलेला कॅपिटल एला बरोबर नेलं आणि स्मॉल बीने त्यासोबत असलेल्या स्मॉल एला घेऊन आला इकडे, ठीक आहे. म्हणजे इथे एक्सचेंज होताना जे शेजारी शेजारी होते ते बरोबर जाण्याची, इनहेरिट होण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे.
पण जर बी आणि डी यांना आपण कन्सिडर केलं तर बी आणि डी हे शेजारी शेजारी नाही आहेत, यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स खूप जास्त आहे. व्हेन द जीन्स आर डिस्टंटली लोकेटेड देअर टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज लेस. Okay, so when the genes are distantly related, their tendency to inherit together is less, and such type of linkage is called as the incomplete linkage. अशा लिंकेजला आपण काय म्हणणार? इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणणार. ठीक आहे, म्हणजे ऑटोझोमच्या बाबतीत आपण दोन लिंकेज इथे बघितल्या, कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर दोन जीन्स हे शेजारी शेजारी असतील, एका क्रोमोझोमवर असलेले दोन जीन हे शेजारी शेजारी असतील, तर रिकॉम्बिनेशन होताना हे जीन एकमेकांसोबत जाण्याची प्रोबॅबिलिटी, इनहेरिट होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असेल, आणि अशा दोन जीनमधली जी लिंकेज असेल या लिंकेजला आपण कंप्लीट लिंकेज असं म्हणू. आणि जर दोन जीन हे दूर दूर असतील, लांब लांब असतील, तर त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन, त्यांच्यामध्ये एकमेकांबरोबर ट्रान्सफर होण्याची प्रोबॅबिलिटी ही कमी आहे, कारण दोन जीनमध्ये ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन होईल हे दोघे एकमेकांबरोबर जाणार नाहीत. ठीक आहे, आणि हे दोघे काय राहतील? सेपरेट राहतील, आणि अशी जी लिंकेज असते हिला आपण इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणतो. सेक्स क्रोमोझोमच्या बाबतीत सुद्धा इनकम्प्लीट आणि कंप्लीट लिंकेज ही कन्सेप्ट आहे. सेक्स क्रोमोझोमच्या बाबतीत जी लिंकेज होते तिला आपण सेक्स लिंकेज असं म्हणतो, आणि दोन टाईपच्या लिंकेज या सेक्स लिंकेजमध्ये दिसतात. एक आहे कंप्लीट सेक्स लिंकेज आणि दुसरी आहे इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. ऑटोझोमच्या बाबतीत कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज त्यामध्ये असलेल्या डिस्टन्सवर डिपेंडंट आहे, परंतु सेक्स क्रोमोझोममध्ये कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज त्यांच्या होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन्सवर डिपेंड करते. चला तर मग बघूया व्हॉट इज द कंप्लीट अँड इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक असतो, आणि एक्स क्रोमोझोम इज लॉंगर दॅन द वाय क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट अँड लॉंगर ॲज कम्पेअर्ड टू द वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम हा ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आहे. वाय क्रोमोझोम हा ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम आहे. हा आहे एक्स क्रोमोझोम, हा आहे वाय क्रोमोझोम. ठीक आहे, आता एक्स आणि वाय हे जे क्रोमोझोम आहेत यापैकी हे जे खालील रिजन आहेत, कालच्या लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केलं की हे जे दोन रिजन आहेत या रिजन्सला आपण म्हणतो होमोलोगस रिजन्स, कारण या दोन्ही रिजन्सवर असणारे जे अलील आहेत किंवा जे जीन्स आहेत हे सिमिलर असतात. सो बोथ द जीन्स ओव्हर द होमोलोगस रिजन आर सिमिलर, सो दीज रिजन्स आर कॉल्ड ॲज होमोलोगस रिजन्स और द जीन्स आर कॉल्ड ॲज अ सिमिलर जीन्स. ठीक आहे, आता होमोलोगस रिजनवर असणारे जे जीन्स असतील, फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा तेच एक्झाम्पल घेऊयात, ए बी सी, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, असे जीन्स आपण इथे दाखवूयात. ठीक आहे, आता पहा, जर बी आणि बी यामध्ये जर क्रॉसिंग ओव्हर झालं तर स्मॉल बी हा इकडे येऊ शकतो, कॅपिटल बी हा इकडे जाऊ शकतो, त्यामुळे इथे एक्सचेंज होऊ शकतं, बरोबर. किंवा जर ए आणि ए मध्ये एक्सचेंज झालं तर स्मॉल ए हा इकडे येऊ शकतो, कॅपिटल ए हा इकडे जाऊ शकतो. म्हणजे होमोलोगस रिजनवर असणारे सिमिलर जीन जे आहेत यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊ शकतं. वेदर इट इज एक्स और वाय क्रोमोझोम और एक्स एक्स क्रोमोझोम, एक्स एक्स असेल किंवा एक्स वाय क्रोमोझोम असेल, होमोलोगस रिजनवर असणारे जीन्स सिमिलर असतात, त्यामुळे यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होऊ शकतं, आणि रिकॉम्बिनेशन झालं तर नवीन कॉम्बिनेशन फॉर्म होईल, न्यू कॉम्बिनेशन फॉर्म होईल. फॉर एक्झाम्पल बघा इकडे, जर कॅपिटल ए बी सी हे जीन या क्रोमोझोमच्या होमोलोगस रिजनवर आहेत, आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलोगस क्रोमोझोमवर स्मॉल ए बी सी हे जीन आहेत, आणि जर बी आणि बी यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं तर आता इथे कॉम्बिनेशन बदलणार आहे. सपोज कॅपिटल बी हा इकडे गेला आणि स्मॉल बी हा इकडे आला, तर आता कॉम्बिनेशन पहा काय मिळणार आहे, कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी, आणि इथे कॉम्बिनेशन पहा काय मिळणार आहे, स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी. अगोदरचं काय कॉम्बिनेशन होतं, अगोदर कॉम्बिनेशन होतं कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी, आणि इथे पण अगोदरचं कॉम्बिनेशन काय होतं, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी.
ठीक आहे, म्हणजे रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर किंवा क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर नवीन कॉम्बिनेशन फॉर्म होतात, म्हणून याला आपण रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. आता जर इथे रिकॉम्बिनेशन फॉर्म झालं नसतं, जर रिकॉम्बिनेशन इथे या दोघांमध्ये झालं नसतं, तर या एक्स क्रोमोझोमवर असणारे जीन्स काय असले असते? कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. ठीक आहे, आणि इथे कोणते असले असते? स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी असे असले असते. पण इथे रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे कॅपिटल ए त्यानंतर कॅपिटल बीला कोणी रिप्लेस केलं? स्मॉल बीने. म्हणून कॉम्बिनेशन काय झालं? कॅपिटल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी. आणि यावर काय कॉम्बिनेशन झालं? स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी. म्हणजे हे जे ए बी सी होते, तिघेही ए बी सी, जे कॅपिटल ए बी सी होते, हे अगोदर लिंक्ड होते. आता यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे यांची लिंकेज तुटली. यांची लिंकेज काय झाली? तुटली. आणि लिंकेज इथे तुटल्यामुळे जे होमोलोगस रिजन आहेत यांच्यावरची जी लिंकेज आहे यांना आपण म्हणतो इनकम्प्लीट लिंकेज. काय म्हणायचं याला? इनकम्प्लीट लिंकेज. हे लक्षात घ्या. इथे जवळ किंवा दूर हा इथे प्रश्न नाहीये. इथे प्रश्न आहे की होमोलोगस रिजनवरचे जीन्स आहेत का? होमोलोगस रिजन्सवर ते अलील आहेत का? होमोलोगस रिजनवरचे जे जीन आहेत किंवा होमोलोगस रिजनवरचे जे अलील्स आहेत, अलील मी कसं कन्सिडर केलं? असं, जर ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस तुम्ही अलील म्हणा. ओके, आणि जीन लिंकेजसाठी म्हणा, कारण ए बी सी हे 3 वेगवेगळे जीन्स आहेत, हे अलील नाही आहेत. ठीक आहे, मग इथे जी अगोदरची लिंकेज होती ती लिंकेज ब्रेक झाली. लिंकेज ब्रेक झाली म्हणजे हे आता कम्प्लिटली लिंक्ड नाही आहेत. समजलं? म्हणून या लिंकेजला आपण म्हणतो इनकम्प्लीट लिंकेज. सो जीन्स विच आर प्रेझेंट ऑन द homologous region of the X and Y chromosome show recombination, and due to the recombination their linkage is broken. Right? There is a formation of the new combination. Right? So the genes which are present on the homologous region of the X and Y chromosome show incomplete linkage. ठीक आहे, काय दाखवतात? हे इनकम्प्लीट लिंकेज दाखवतात. आता पाहूयात आपण व्हॉट इज अ कंप्लीट लिंकेज इन केस ऑफ द सेक्स क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोमसाठी कंप्लीट लिंकेज काय आहे? पाहता इथे एक्स क्रोमोझोमचा हा एक नॉन होमोलोगस रिजन आहे आणि वाय क्रोमोझोमचा हा नॉन होमोलोगस रिजन. हे दोन्ही रिजन सारखे नाही आहेत, यांच्यावर असणारे जीन्स सुद्धा डिफरंट आहेत. म्हणून या दोघांना आपण म्हणतो नॉन होमोलोगस रिजन ऑफ द एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता हे जे नॉन होमोलोगस रिजन आहेत एक्स आणि वाय क्रोमोझोमचे, इथे सपोज मी असे जीन लिहितो झेड वाय, असे जीन लिहिले इथे, आणि मी इथे लिहिलं एम एन आणि झेड वाय आणि पुढे सपोज के आहे. ठीक आहे, आता हे जे जीन्स आहेत हे जो वेगवेगळे आहेत, नॉन होमोलोगस रिजनवरचे जीन्स वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळे असल्यामुळे या दोघांमध्ये रिकॉम्बिनेशन नाही होऊ शकत. या दोघांमध्ये रिकॉम्बिनेशन नाही होऊ शकत. म्हणजे जे नॉन होमोलोगस रिजनवरचे जीन असतात या नॉन होमोलोगस रिजनवरच्या जीनमध्ये रिकॉम्बिनेशन होऊ शकत नाही, क्रॉसिंग ओव्हर होऊ शकत नाही. क्रॉसिंग ओव्हर झालं नाही तर सेपरेशन होणार नाही, आणि सेपरेशन होणार नाही तर हे जे जीन्स असतील जे जिथे आहेत तिथेच राहतील. ठीक आहे, सो जीन्स which are present over the non-homologous region of the X and Y chromosome are inherited together. ज्या वेळेस हा एक्स क्रोमोझोम एखाद्या गॅमिट मध्ये जाणार आहे त्यावेळेस हे झेड वाय के जसे आहेत तसेच राहतील, बदलणार नाही. ज्या वेळेस हा वाय क्रोमोझोम एखाद्या गॅमिट मध्ये जाणार आहे त्यावेळेस एन आणि एम हे असेच राहणार आहेत, हे बदलणार नाहीत. ठीक आहे, पण ज्या वेळेस हा एक्स क्रोमोझोम एखाद्या गॅमिटमध्ये जाईल त्यावेळेस त्याचा जो होमोलोगस रिजन आहे किंवा वाय क्रोमोझोम ज्यावेळेस एखाद्या गॅमिटमध्ये जाईल त्याचा जो होमोलोगस रिजन आहे या होमोलोगस रिजनमध्ये एक्सचेंज तो होत आहे, म्हणून इथले जीन बदलतील. बरोबर का नाही? जर रिकॉम्बिनेशन झालं नाही तर कॅपिटल ए बी सी गेले असते, पण रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे कॅपिटल ए स्मॉल बी कॅपिटल सी जाणार आहे गॅमिटमध्ये. इथे सुद्धा ते कॉम्बिनेशन चेंज होणार आहे. जर रिकॉम्बिनेशन नसतं झालं तर स्मॉल ए बी सी गेले असते, पण रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी जाणार आहे गॅमिटमध्ये. कळतंय? म्हणजे होमोलोगस रिजनमध्ये असणारे जे जीन असतात हे बदलतात ड्युरिंग द रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, म्हणून ते एकमेकांसोबत जाऊ शकत नाहीत. म्हणून होमोलोगस रिजनवरची जी लिंकेज आहे हिला म्हटलं आपण इनकम्प्लीट
लिंकेज, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज असं आपण त्याला म्हणूयात. आणि जे नॉन होमोलोगस रिजनवरची लिंकेज आहे हिला म्हणूयात आपण कम्प्लीट सेक्स लिंकेज. कारण हे जे जीन्स आहेत हे जसे आहेत तसेच ट्रान्सफर होणार आहेत, कारण नॉन होमोलोगस रिजनमध्ये रिकॉम्बिनेशन होणार नाही आहे. ठीक आहे. आता पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरचे जे जीन्स असतात यांना म्हणतो आपण एक्स लिंक जीन्स, आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरचे जे जीन्स असतात यांना म्हणतो आपण वाय लिंक जीन्स. एक्स लिंक जीन्सचे काही काल आपण एक्झाम्पल पण डिस्कस केले होते. हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, मायोपिया, आणखी एक आहे मस्क्युलर डायस्ट्रॉफी. हे सर्व एक्झाम्पल्स आहेत एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डरचे. आणि वाय लिंक सुद्धा काही कॅरेक्टर असतात जे काल आपण डिस्कस केले होते. एक होता एक्टिओसिस, ज्यामध्ये स्किन जी असते मेलची ती ड्राय होते, स्केली होते. आणि दुसरा एक्झाम्पल आहे हायपर ट्रायकोसिस. हायपर ट्रायकोसिस मीन्स एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर ऑन द पिने ऑफ द इयर. तर हे आहे complete linkage, incomplete linkage in case of the autosomes, as well as complete and incomplete sex linkage which is related to the X and Y chromosomes. आता आपण पाहूयात what is crossing over and the experiment for the crossing over. क्रॉसिंग ओव्हरलाच आपण रिकॉम्बिनेशन असं सुद्धा म्हणतो. आणि क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन होतं मियोसिस फर्स्टच्या प्रोफेज फर्स्टच्या पॅचिटिन फेजमध्ये. क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे असतात त्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये जेनेटिक एक्सचेंज होतं किंवा अलेलिक एक्सचेंज होतं. पहा, क्रॉसिंग ओव्हर होण्याच्या अगोदर जे क्रोमॅटिड्स असतात किंवा जे क्रोमोझोम असतात ते क्रोमोझोम स्वतःची कॉपी एक बनवून ठेवतात. सपोज हा एक क्रोमोझोम आहे, ठीक आहे. कालच्या स्ट्रक्चर काल पण आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं सिस्टर आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सचं. हे जे दोन्ही क्रोमॅटिड्स आपल्याला दिसत आहेत यांना म्हणूयात आपण सिस्टर क्रोमॅटिड्स. कारण हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम हे दोघे एकमेकांचे कॉपीज आहेत. हे दोघे एकमेकांचे कॉपीज आहेत, यांना आपण म्हणूयात सिस्टर क्रोमॅटिड्स. आता हा जो क्रोमोझोम असेल या क्रोमोझोमचा आणखी एक होमोलोगस क्रोमोझोम असेल. तो जो होमोलोगस क्रोमोझोम असेल तो सुद्धा स्वतःची एक कॉपी बनवून ठेवेल. हा असेल होमोलोगस क्रोमोझोम आणि ही असेल त्याची एक कॉपी. पाहता इथे हे दोन्हीही क्रोमॅटिड जे मी ब्लू मध्ये काढलेले आहेत हे आहेत सिस्टर क्रोमॅटिड, किंवा हे जे दोन्ही मी ब्लॅक मध्ये काढलेले आहेत हे सुद्धा आहेत सिस्टर क्रोमॅटिड. आता ब्ल्यू आणि ब्लॅक हे ब्लॅक आणि ब्ल्यू हे दोघे एकमेकांचे आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हे आहेत नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. रिकॉम्बिनेशन हे नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये होतं. नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये अलेलिक एक्सचेंज होतं आणि अलेलिक एक्सचेंजलाच आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन. पॅचिटिन फेजमध्ये, पॅचिटिनला थिक थ्रेडेड स्टेज असं सुद्धा म्हणतात. प्रोफेज फर्स्टच्या पॅचिटिन फेजमध्ये हे रिकॉम्बिनेशन होत असतं आणि रिकॉम्बिनेशन होताना इथे आपल्याला 4 क्रोमॅटिडवालं जे स्ट्रक्चर दिसतं 1, 2, 3 आणि 4 असे 4 क्रोमॅटिडवालं जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतं या स्ट्रक्चरला आपण बायव्हॅलंट किंवा टेट्राड असं म्हणतो. हे जे बायव्हॅलंट आहे किंवा टेट्राड जे आहे यामध्ये रिकॉम्बिनेशन होईल. रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर दोन्हीही क्रोमोझोम हे सेपरेट होतात मेटाफेजमध्ये आणि मेटाफेजमध्ये ते मेटाफेजिक प्लेटला अरेंज होतील आणि प्रोसेस ऑफ मियोसिस कंटिन्युअस होत राहते. पॅचिटिन फेजमध्ये होणारं हे जे रिकॉम्बिनेशन आहे या रिकॉम्बिनेशनमुळे व्हेरिएशन्स क्रिएट होतात. रिकॉम्बिनेशन इज अ युजफुल प्रोसेस बिकॉज इट क्रिएट्स व्हेरिएशन आणि हे जे व्हेरिएशन्स आहेत दीज आर द रॉ मटेरियल फॉर द इव्होल्यूशन. इव्होल्यूशन जे आहे ते या व्हेरिएशन्समुळे होतात आणि मियोसिस ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रत्येक गॅमिट फॉर्मेशनमध्ये व्हेरिएशन होणार आहे. ठीक आहे. आता जे क्रॉसिंग ओव्हर आहे किंवा रिकॉम्बिनेशन आहे याचा अभ्यास ॲनिमल्समध्ये केला सर्वप्रथम TH मॉर्गन यांनी. तर आता आपण पाहूयात
व्हॉट इज द मॉर्गन्स एक्सपेरिमेंट. टी.एच. मॉर्गन यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फ्रूट फ्लायचा वापर केला त्यांच्या डायहायब्रिड क्रॉसेससाठी. जसं मेंडेलने डायहायब्रिड क्रॉस केले होते पी प्लांटवर, तसेच डायहायब्रिड क्रॉसेस टी.एच. मॉर्गन यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फ्रूट फ्लायचा वापर करून केले. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ही फ्रूट फ्लाय जी आहे हिची लाईफ सायकल ही फक्त 2 वीक्सची असते. 2 वीक्सची लाईफ सायकल असते. ही फ्रूट फ्लाय लॅबोरेटरीमध्ये इझिली कल्चर केली जाऊ शकते. लॅबोरेटरीमध्ये इझिली आपण या फ्रूट फ्लायला कल्चर करू शकतो म्हणजे ग्रो करू शकतो. आणि तिसरा पॉईंट आहे की ही जी फ्रूट फ्लाय असते ह्याच्यामध्ये हायर रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे. हायर रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी असल्यामुळे नंबर ऑफ जे ऑफस्प्रिंग असतील ते आपल्याला जास्त मिळतील आणि त्यामुळे जे रिझल्ट्स असतील ते ॲक्युरेट येण्याची शक्यता असते. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरमध्ये टी.एच. मॉर्गन यांनी डायहायब्रिड क्रॉस करताना फर्स्ट क्रॉस केला येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल, येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल जी आहे हिचं क्रॉसिंग केलं वाईल्ड टाईपच्या म्हणजे ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल बरोबर. ओके, ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल यालाच आपण वाईल्ड टाईप म्हणतो. वाईल्ड टाईप इज डॉमिनंट ओव्हर दिस येलो बॉडीड व्हाईट आईड टाईप. ठीक आहे. आता येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल जी असेल, फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात ड्रॉसोफिलाच्या. तर आपण इथे 2 एक्स क्रोमोझोम दाखवूयात. हा एक एक्स क्रोमोझोम आहे, त्यासारखा दुसरा हा एक्स क्रोमोझोम आहे. येलो बॉडीड व्हाईट आईड आपण दाखवूयात वाय आणि त्याच्या शेजारी डब्ल्यू. इथे सुद्धा वाय आणि त्या शेजारी डब्ल्यू. हे 2 एक्स क्रोमोझोम आहेत. येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल जो असेल, आता मेलकडे एकच एक्स क्रोमोझोम असतो. मेलकडे एक एक्स क्रोमोझोम असेल आणि एक एक्स क्रोमोझोम असेल वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि दुसरा त्याकडे असेल वाय क्रोमोझोम. मेलकडे एक वाय क्रोमोझोम असतो. आता पहा एक्स क्रोमोझोमवरच हे फक्त जीन आहेत, वाय क्रोमोझोमवर हे जीन नाही आहेत. तो एक्स क्रोमोझोमवर वाय प्लस डब्ल्यू प्लस आहे. वाय प्लस डब्ल्यू प्लस इज डॉमिनंट ओव्हर द वाय डब्ल्यू. आता हे दोघेही पॅरेंट आहेत. हा आहे मेल पॅरेंट, ठीक आहे, आणि ही आहे फिमेल पॅरेंट. या मेल आणि फिमेल पॅरेंटमध्ये क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशन आपल्याला मिळेल. इथे पहा गॅमिट काय मिळणार आहेत. तुम्ही गॅमिट इथे कन्सिडर करू शकता वाय डब्ल्यू. इथे एकाच प्रकारचा गॅमेट मिळणार, कारण या एक्स क्रोमोझोमवर वाय डब्ल्यू आहे, या एक्स क्रोमोझोमवर सुद्धा वाय डब्ल्यू आहे. रिकॉम्बिनेशन जरी झालं तरी एकाच टाईपचा गॅमेट आपल्याला इथे मिळणार आहे, तो म्हणजे वाय डब्ल्यू. इथे 2 प्रकारचे गॅमेट मिळणार आहेत. एक असेल वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि दुसरा असेल हा वाय क्रोमोझोम, कारण इथे एक एक्स क्रोमोझोम आहे, दुसरा वाय क्रोमोझोम आहे, म्हणून इथे 2 प्रकारचे गॅमेट मिळणार आहेत. आणि जर यांना आपण एकत्रित केलं तर आपल्याला मिळेल F1 जनरेशन. तर F1 जनरेशनमध्ये काय मिळेल आपल्याला पहा. आपण हा एक वाय डब्ल्यू घेऊयात आणि हा वाय प्लस डब्ल्यू प्लस याला घेऊयात. तर फर्स्ट इज वाय डब्ल्यू आणि हा काय असेल वाय प्लस डब्ल्यू प्लस. ओके, वाय प्लस डब्ल्यू प्लस. इथे काय फेनोटाईप असेल या F1 जनरेशनमध्ये फर्स्ट मिळालेल्याचा, याचा जेनोटाईप असेल ब्राऊन बॉडीड रेड आईड. ब्राऊन बॉडीड रेड आईड, ठीक आहे. ब्राऊन बॉडीड रेड आईड इथे काय मिळेल तुम्हाला फिमेल मिळेल. आता पहा नेक्स्ट हा वाय डब्ल्यू आणि हा एक्स वाय क्रोमोझोम यांचं कॉम्बिनेशन आपण दाखवूयात. इथे वाय डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम,
वाय डब्ल्यू आणि वाय क्रोमोझोम यांचं कॉम्बिनेशन आहे वाय डब्ल्यू. काय दाखवतो? वाय डब्ल्यू येलो बॉडीड व्हाईट आईड आणि इथं मेल बनणार आहे. येलो बॉडी व्हाईट आईड, येलो बॉडीड व्हाईट आईड इथे मिळणार आहे मेल. आता जर आपण F2 जनरेशनचा विचार केला, हे दोघेही F1 मध्ये मिळाले. ठीक आहे, हे दोघेही F1 मध्ये मिळाले. आता जर आपण F2 जनरेशनचा विचार केला तर F2 जनरेशन मध्ये बघा, F2 जनरेशन मध्ये ही जी F1 आहे, F1 ब्राऊन बॉडीड रेड आईड, ही जी फिमेल आहे, किती प्रकारचे गॅमेट बनवेल? बघा इकडे 4 प्रकारचे गॅमेट मिळतील. पहिला गॅमेट काय असेल? मी पहिले गॅमेट लिहितो. पहिला गॅमेट असेल वाय डब्ल्यू, या फिमेलने बनवलेला पहिला गॅमेट असेल वाय डब्ल्यू, फर्स्ट गॅमेट. सेकंड गॅमेट असेल वाय प्लस डब्ल्यू प्लस, सेकंड गॅमेट विल बी वाय प्लस डब्ल्यू प्लस. ठीक आहे. थर्ड गॅमेट काय असेल? जर वाय आणि वाय प्लस यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं तर थर्ड गॅमेट आपल्याला मिळेल, थर्ड आणि फोर्थ मिळेल. ठीक आहे, या दोघांमध्ये रिकॉम्बिनेशन आहे असं कन्सिडर करा. रिकॉम्बिनेशन जर तुम्ही कन्सिडर केलं तर थर्ड गॅमेट तुम्हाला मिळेल इथे वाय प्लस वर जाईल, बरोबर, वाय प्लस वर जाईल. मग इथे आपण दाखवूया थर्ड गॅमेट वाय प्लस डब्ल्यू. थर्ड गॅमेट काय असेल? हा वाय प्लस वर जाईल, बरोबर, हा इथे जाणार, हा इथे येणार, म्हणून इथे मिळेल तुम्हाला थर्ड गॅमेट वाय प्लस डब्ल्यू, थर्ड गॅमेट मिळेल. आणि फोर्थ गॅमेट काय मिळेल तुम्हाला? फोर्थ गॅमेट हा वाय खाली आलेला आहे. ठीक आहे, मग वाय डब्ल्यू प्लस हा असेल तुमचा फोर्थ गॅमेट. फोर्थ गॅमेट विल बी वाय डब्ल्यू प्लस वाय डब्ल्यू प्लस. ठीक आहे, फोर्थ गॅमेट विल बी वाय डब्ल्यू प्लस. हे 4 गॅमेट इथे आपल्याला मिळतात या फिमेलपासनं. मेलपासनं किती गॅमेट मिळणार आपल्याला? मेलपासनं आपल्याला 2च प्रकारचे गॅमेट मिळणार आहेत. एक कोणता असेल? वाय डब्ल्यू, हा असेल वाय डब्ल्यू, वाय डब्ल्यू. आणि दुसरा कोणता असेल? वाय क्रोमोझोम, हा असेल वाय क्रोमोझोम, दुसरा गॅमेट. ठीक आहे, आता पहा इथे 4 गॅमेट जे आहेत, 4 प्रकारचे गॅमेट फिमेलने बनवले, 2च प्रकारचे गॅमेट मेलने बनवले, कारण इथे रिकॉम्बिनेशन होत नाही आहे. ठीक आहे, आता आपण F2 जनरेशन कशी होईल ते पाहूयात. इथे आपण लिहूयात गॅमेट. इथे आपण सगळ्यात पहिले आपण गॅमेट लिहूयात. ठीक आहे, आता हे गॅमेट आपल्याला एकत्रित करायचे. गॅमेट एकत्रित कशी करायचे? पहिला जो ऑफस्प्रिंग असेल तो काय असेल? वाय डब्ल्यू पहिला ऑफस्प्रिंग. दुसरा ऑफस्प्रिंग काय असेल? वाय डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम. ठीक आहे, तिसरा ऑफस्प्रिंग काय असेल? वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि हा वाय डब्ल्यू. ठीक आहे, चौथा ऑफस्प्रिंग काय असेल? वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि हा वाय क्रोमोझोम. खूप इझी आहे पहा, हे वाय प्लस डब्ल्यू आणि हा वाय डब्ल्यू हा एक नेक्स्ट ऑफस्प्रिंग असेल. पाचवा वाय प्लस डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम हा 6वा ऑफस्प्रिंग असेल. ठीक आहे, त्यानंतर वाय डब्ल्यू प्लस आणि वाय डब्ल्यू हा 7वा ऑफस्प्रिंग असेल. आणि वाय डब्ल्यू प्लस आणि हा वाय क्रोमोझोम हा 8वा ऑफस्प्रिंग असेल. म्हणजे किती ऑफस्प्रिंग मिळतील? जवळजवळ म्हणजे इथे 8 आपल्याला दिसतात. आता यापैकी पॅरेंटल किती आहेत आणि नॉन पॅरेंटल किती आहेत हे आपण डिस्कस करूयात. त्या अगोदर आपल्याला F2 क्रॉस इथे लिहावा लागेल. तर मी हा पार्ट रब करतो इथे. F2 क्रॉसमध्ये काय काय मिळतात पहा. पहिला मिळाला तुम्हाला वाय डब्ल्यू. हे व्यवस्थित तुम्हाला लिहावं लागेल. थेअरी जर तुम्ही प्रिपेअर करणार असाल तरी सुद्धा हा क्रॉस इम्पॉर्टंट आहे. वाय डब्ल्यू आणि हा मिळणार वाय डब्ल्यू, वाय डब्ल्यू आणि वाय डब्ल्यू. फर्स्ट मिळालं तुम्हाला वाय डब्ल्यू आणि वाय डब्ल्यू. वाय डब्ल्यू कसं असेल रे? वाय डब्ल्यू असेल येलो बॉडीड व्हाईट आईड. ठीक आहे, आणि वाय डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम हे जरी एकत्रित आले, हा झाला फर्स्ट ऑफस्प्रिंग. आणि हा वाय डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम हे जर एकत्रित आले तर तुम्हाला सेम टाईपचा फेनोटाईप इथे मिळणार आहे. तो असेल येलो बॉडीड व्हाईट आईड. त्यानंतर पहा हा आणि हा जर एकत्रित आले तर काय मिळेल तुम्हाला? वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि वाय डब्ल्यू. मी इकडे लिहितो
वाय प्लस डब्ल्यू प्लस वाय प्लस डब्ल्यू प्लस, ठीक आहे, वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि हा वाय डब्ल्यू, हे दोघेही आपण इथे लिहूयात. वाय डब्ल्यू काय मिळणार इथे तुम्हाला? इथे तुम्हाला मिळणार आहे ब्राऊन बॉडीड रेड आईड फिमेल मिळेल, ब्राऊन बॉडीड रेड आईड. इथे पहा पुन्हा वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि हा वाय क्रोमोझोम. पुन्हा एकदा आपण लिहूयात वाय प्लस डब्ल्यू प्लस वाय प्लस डब्ल्यू प्लस आणि पुन्हा हा वाय क्रोमोझोम, हा वाय क्रोमोझोम. इथे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल, ठीक आहे. पुन्हा जर हे कॉम्बिनेशन आपण कन्सिडर केलं तर वाय प्लस डब्ल्यू, हे कॉम्बिनेशन कन्सिडर करूयात आपण. वाय प्लस डब्ल्यू, वाय इथे मी असं लिहितो वाय प्लस डब्ल्यू, हा आणि हा वाय डब्ल्यू, हे दोघे जर एकत्रित आले तर वाय डब्ल्यू, हे जर दोघे एकत्रित आले तर काय मिळणार आहे आपल्याला? वाय प्लस काय आहे? ब्राऊन बॉडीड, ब्राऊन बॉडीड जो डॉमिनंट आहे वायवर, ठीक आहे. ब्राऊन बॉडीड काय असेल? व्हाईट आईड, ब्राऊन बॉडीड व्हाईट आईड. आणि या केसमध्ये वाय प्लस डब्ल्यू आणि हा एकत्रित आला तरी तुम्हाला सेमच कॉम्बिनेशन इथे मिळणार आहेत. बघा वाय प्लस डब्ल्यू, पुढचा ऑफस्प्रिंग वाय प्लस डब्ल्यू आणि हा वाय क्रोमोझोम आणि हा वाय क्रोमोझोम. इथे पण पहा तुम्ही सेम तुम्हाला मिळणार आहे. काय असतील हे दोघेही आपण लिहूयात इथे. इथे लिहूयात आपण ब्राऊन बॉडीड रेड आईड. मी फक्त ब्राऊन आणि रेड असं लिहितो. व्हाईट आईड, सॉरी इथे व्हाईट आईड. ब्राऊन बॉडीड आणि व्हाईट आईड इथे मिळेल कॉम्बिनेशन आपल्याला, ठीक आहे. इथे काय कॉम्बिनेशन मिळणार आहे? वाय डब्ल्यू वाय डब्ल्यू वाय डब्ल्यू, ठीक आहे. हे दोघेही कसे मिळाले तुम्हाला? येलो बॉडीड व्हाईट आईड, ठीक आहे. आणि इथे काय मिळणार? वाय प्लस डब्ल्यू प्लस इज डॉमिनंट ओव्हर वाय डब्ल्यू, म्हणून इथे मिळणार तुम्हाला ब्राऊन बॉडीड रेड आईड, ठीक आहे. आता लास्ट कॉम्बिनेशन आपल्याला लिहायचं आहे. लास्ट कॉम्बिनेशन आहे वाय डब्ल्यू प्लस वाय डब्ल्यू प्लस आणि हा वाय डब्ल्यू वाय डब्ल्यू वाय डब्ल्यू प्लस आणि वाय डब्ल्यू, ठीक आहे. आणि लास्ट वाय डब्ल्यू प्लस आणि हा वाय क्रोमोझोम वाय डब्ल्यू प्लस आणि हा वाय क्रोमोझोम हा वाय क्रोमोझोम, ठीक आहे. तर पहा इथे काय मिळणार? इथे मिळणार आपल्याला येलो बॉडीड रेड आईड, येलो बॉडीड रेड आईड. बघा F2 जनरेशनमध्ये आपल्याला किती ऑफस्प्रिंग मिळतात? 1 2 3 4 5 6 7 8. यापैकी दोन पहा कसे आहेत? दोन आहेत येलो बॉडीड व्हाईट आईड. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. दोन जे आहेत ते आहेत येलो बॉडीड व्हाईट आईड. दोन जे आहेत ते ब्राऊन बॉडीड रेड आईड आहेत. तुम्ही जर यांचे पॅरेंट पाहिले, पॅरेंट कसे होते? पॅरेंट होते येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल, ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल, असा पॅरेंट होता, बरोबर का नाही? आता इथे आपण मेल आणि फिमेल हे कन्सिडर करण्यापेक्षा आपण इथे पहा बॉडीचा कलर पहा येलो आणि आयचा कलर व्हाईट, म्हणजे पॅरेंटल आहे. कोणता टाईप आहे? पॅरेंटल टाईप आहे. इथे पहा बॉडीचा कलर ब्राऊन, आयचा कलर रेड, हा सुद्धा काय? पॅरेंटल टाईप आहे. म्हणजे हे जे मिळाले आपल्याला एवढे जे मिळालेले आहेत हे आहेत पॅरेंटल टाईप. काय मिळाले आपल्याला? हे असे मिळणार आपल्याला पॅरेंटल टाईप. असे जे असतील ते असतील पॅरेंटल टाईप, ठीक आहे. आणि ब्राऊन बॉडीड व्हाईट आईड, ब्राऊन बॉडीड व्हाईट आईड असा पॅरेंटमध्ये कॉम्बिनेशन होता का रे? नव्हता पॅरेंटमध्ये कॉम्बिनेशन असा ब्राऊन बॉडीड व्हाईट आईड, पण इथे बनला आहे. म्हणजे हा रिकॉम्बिनंट टाईप आहे. म्हणजे ब्राऊन बॉडीड व्हाईट आईड हे दोन मिळाले, हे रिकॉम्बिनंट टाईप आहेत. आणि येलो बॉडीड रेड आईड इथे दोन दाखवलेत आपण ते असे कॉम्बिनेशनमध्ये, हे सुद्धा रिकॉम्बिनंट टाईप आहेत. हे काय आहेत? रिकॉम्बिनंट टाईप आहेत. मग या दोघांना अशा टाईपला आपण म्हणणार, जे पॅरेंट सारखे दिसतात त्यांना आपण म्हणणार पॅरेंटल टाईप, आणि जे पॅरेंट सारखे नाही आहेत, रिकंबाइंड आहेत, त्यांना म्हणणार आपण रिकंबाइंड टाईप ऑर रिकॉम्बिनंट टाईप. T.H. मॉर्गन यांनी
2 ड्रॉसोफिलामध्ये असा क्रॉस केला आणि क्रॉस केल्यानंतर त्यांना जेवढे काही ऑफस्प्रिंग मिळाले त्या ऑफस्प्रिंगमध्ये त्यांनी चेक केलं की किती हे पॅरेंटल टाईपचे आहेत आणि किती हे रिकॉम्बिनंट टाईपचे आहेत. समजून घ्या. सपोज एका येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेलचं क्रॉसिंग ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल बरोबर जर केलं आणि सपोज 100 एग्ज मिळाले, 100 एग्ज मिळाले, 100 ऑफस्प्रिंग मिळाले. 100 ऑफस्प्रिंग मिळाल्यानंतर त्या 100 ऑफस्प्रिंगमध्ये किती हे पॅरेंट सारखे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात आणि किती हे रिकॉम्बिनंट सारखे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात हे चेक केलं त्यांनी. म्हणजे 100 पैकी सपोज 98.7% हे 100 पैकी काही 100 असतील काउंट असेल किंवा 1000 काउंट असेल, जेवढे ऑफस्प्रिंग मिळाले त्यांचा रेशिओ काढायचा की किती पॅरेंटल टाईपमध्ये आहेत आणि किती हे रिकॉम्बिनंट टाईपमध्ये आहेत. असा रेशिओ काढल्यानंतर किंवा असं पर्सेंटेज काढल्यानंतर टी.एच. मॉर्गन यांना समजलं की या फर्स्ट टाईपच्या क्रॉसमध्ये पॅरेंटल टाईप होते. पॅरेंटल टाईप किती होते पहा, पॅरेंटल टाईप होते अराउंड 98.7%. किती आले पॅरेंटल टाईप? 98.7%. म्हणजे जेवढे ऑफस्प्रिंग मिळाले त्यापैकी 98.7% वाले ऑफस्प्रिंग कसे होते? पॅरेंटल टाईपवाले होते. आणि रिमेनिंग 1.3% ऑफस्प्रिंग जे होते हे रिकॉम्बिनंट टाईपवाले होते. कसे होते? रिकॉम्बिनंट टाईपवाले होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पॅरेंटल टाईप हे जास्त मिळाले, रिकॉम्बिनंट टाईप कमी मिळाले. मग मॉर्गन यांनी विचार केला की पॅरेंटल टाईप का जास्त मिळाले, रिकॉम्बिनंट टाईप का कमी मिळाले. तर त्यांनी ऑब्झर्व केलं की जे एक्स क्रोमोझोम वरचे हे जे जीन्स आहेत ना, वाय आणि डब्ल्यू एक्स क्रोमोझोम वरचे जीन्स आहेत आणि हे लिंक्ड जीन्स आहेत. कसे जीन्स आहेत? लिंक्ड जीन्स आहेत. आणि जीन्स जर लिंक्ड असतील तर पॅरेंटल टाईप मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. When the genes are present on the same chromosome, the parental type obtained are always more. जर जीन्स हे 2 जीन तुम्ही जे कन्सिडर करता ते 2 जीन जर वेगवेगळ्या क्रोमोझोमवरचे असतील तर तुम्हाला रिकॉम्बिनंट टाईप मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण इथे पॅरेंटल टाईप का जास्त मिळाला? पॅरेंटल टाईप जास्त मिळाला कारण वाय आणि डब्ल्यू हे जे क्रोमोझोम आहेत ते हे जे जीन्स आहेत, वाय आणि डब्ल्यू हे जे जीन्स आहेत ते एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत. ज्यावेळेस जीन हे एकाच क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात त्यावेळेस पॅरेंटल टाईप हे जास्त मिळतात. ज्यावेळेस ते वेगवेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतील, सपोज वाय आणि डब्ल्यू दोन्ही वेगवेगळ्या क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत, तर तुम्हाला रिकॉम्बिनंट टाईप जास्त मिळतील. मॉर्गन यांनी सेकंड एक्सपेरिमेंट केला. या सेकंड क्रॉसमध्ये त्यांनी व्हाईट मिनिएचर विंग असलेली, व्हाईट आईड मिनिएचर विंग असलेली जी फिमेल आहे तिचं क्रॉसिंग केलं वाईल्ड टाईपच्या मेल बरोबर. आता पहा इथे डब्ल्यू आणि एम हे जे जीन आहेत हे सुद्धा एकाच क्रोमोझोमवर, एकाच एक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत. पण जो क्रॉस फर्स्ट होता, या क्रॉस फर्स्टमध्ये वाय आणि डब्ल्यू हे थोडेसे जवळजवळ होते. इथे डब्ल्यू आणि एम हे एकमेकांपेक्षा वाय डब्ल्यूपेक्षा दूरवर आहेत. ठीक आहे. इथे पहा जो वाईल्ड टाईप आहे त्याकडे डब्ल्यू प्लस आणि एम प्लस असे जीन्स आहेत. हे जीन्स डब्ल्यू आणि एम यावर डॉमिनंट आहेत. जर या पॅरेंटल टाईपचं व्हाईट मिनिएचर विंगवाल्या फिमेलचं वाईल्ड टाईप मेल बरोबर क्रॉसिंग केलं तर F1 जनरेशन काय मिळेल? F1 जनरेशन मिळेल डब्ल्यू एम अँड डब्ल्यू प्लस एम प्लस. ही जी असेल ही असेल वाईल्ड टाईप कारण डब्ल्यू प्लस एम प्लस इज द डॉमिनंट ओव्हर द डब्ल्यू एम. आणि डब्ल्यू एम आणि हा वाय क्रोमोझोम हे एकत्रित येतील आणि इथे व्हाईट मिनिएचर विंगवाला ऑफस्प्रिंग मिळेल. ठीक आहे. आता हा जो F1चा ऑफस्प्रिंग मिळालेला आहे क्रॉस 2 मध्ये, याचं जर क्रॉसिंग केलं, या दोघांचं जर क्रॉसिंग केलं तर F2 जनरेशन मिळेल. F2 जनरेशनमध्ये पुन्हा 8 टाईपचे आपल्याला दिसतील जेनोटाईप, 8 टाईपचे आपल्याला जेनोटाईप दिसतील आणि 4 प्रकारचे आपल्याला इथे फेनोटाईप दिसतील. कसे बनतील हे फेनोटाईप? जर हा F1 आपण कन्सिडर केला तर ही असेल फिमेल, बरोबर, ही असेल फिमेल. ही फिमेल 4 प्रकारचे गॅमिट बनवेल. पहिला गॅमिट असेल WM, दुसरा गॅमिट असेल W प्लस M प्लस, W प्लस M प्लस. तिसरा गॅमिट असेल, या दोघांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊन तिसरा गॅमिट बनेल आणि चौथा गॅमिट बनेल. तर हा W प्लस वर जाईल, W खाली येईल. W प्लस जर वर गेला तर इथे बनेल W प्लस M. इथे गॅमिट काय बनणार?
W प्लस M, ठीक आहे, आणि हा चौथा गॅमेट असेल जिथे W खाली आलेला असेल तर WM प्लस, इथे बनेल चौथा WM प्लस, ठीक आहे. हे 4 गॅमेट फिमेल बनवेल. 1 2 3 4, 4 गॅमेट फिमेल बनवेल. जो मेल असेल, ज्याच्याकडे Y क्रोमोझोम असेल तो मेल असेल, तो मेल असतो, राईट. तो हा मेल असेल आणि जो मेल असेल हा 2 प्रकारचे गॅमेट बनवणार आहे. एक असेल WM आणि दुसरा असेल तो Y क्रोमोझोम, हा Y क्रोमोझोम, ठीक आहे. आता जर आपण या दोघांना, या दोन्ही गॅमेटला जर एकत्रित केलं तर F2 जनरेशन मिळेल. WM पहिला ऑफस्प्रिंग असेल. WM म्हणजे व्हाईट मिनिएचर. WM आणि Y क्रोमोझोम हा दुसरा ऑफस्प्रिंग असेल, हा सुद्धा व्हाईट मिनिएचर असेल. तिसरा असेल W प्लस M प्लस आणि WM, हा असेल वाईल्ड टाईप, कारण W प्लस M प्लस हा डॉमिनंट आहे यावर. चौथा जो असेल W प्लस M प्लस आणि Y क्रोमोझोम असेल, हा सुद्धा वाईल्ड टाईप असेल. पाचवा जो असेल W प्लस M आणि WM असा असेल. W प्लस जो आहे तो असेल रेड, बरोबर, रेड आईवाला. तो W प्लस हा डॉमिनंट आहे Wवर. पाचवा जो असेल W प्लस हा डॉमिनंट आहे Wवर. W प्लस Wवर डॉमिनंट आहे म्हणून इथे एक कॅरेक्टर हे वाईल्ड टाईप दिसेल आणि दुसरं जे असेल ते रिसेसिव्ह दिसेल, MM वालं. पुढे W प्लस M आणि हा Y क्रोमोझोम पुन्हा सेम आपल्याला एक कॅरेक्टर हे वाईल्ड टाईप दिसेल आणि दुसरं जे असेल ते रिसेसिव्ह वालं दिसेल. पुढे WM प्लस या केसमध्ये व्हाईट कलर दिसेल, नॉर्मलवाले विंग्ज असतील. तो WM प्लस आणि हा WM एकत्रित येतील आणि यामुळे मिळणारं जे कॅरेक्टर असेल ते हाफ वाईल्ड टाईपचं असेल आणि हाफ जे असेल ते रिसेसिव्ह टाईपचं असेल. सेम WM प्लस आणि हा Y क्रोमोझोम जर एकत्रित आला तर हाफ कॅरेक्टर हे वाईल्ड टाईपचं असेल, M प्लसवाला कॅरेक्टर हे वाईल्ड टाईपचं असेल आणि एक जे असेल ते रिसेसिव्ह टाईपचं असेल. म्हणजे इथे आपल्याला पॅरेंटल आणि रिकॉम्बिनंट टाईप दोन्ही मिळू शकतात. ओके. ज्या वेळेस असा सेकंड क्रॉस केला गेला आणि सेकंड क्रॉस केल्यानंतर जेवढे ऑफस्प्रिंग मिळाले त्या ऑफस्प्रिंगमध्ये चेक केलं गेलं की पॅरेंटल टाईप किती आहेत आणि रिकॉम्बिनंट टाईप किती आहेत. तर इथे थोडासा वेगळा रिझल्ट मिळाला. इथे पॅरेंटल टाईप मिळाले 62.8% आणि रिकॉम्बिनंट टाईप मिळाले रिकॉम्बिनंट टाईप मिळाले 37.2%. अगोदरचा जो आपण क्रॉस फर्स्ट पाहिला होता, या क्रॉस फर्स्टमध्ये पॅरेंटल टाईप होते अराउंड 98.7% आणि रिकॉम्बिनंट टाईप होते फक्त 1.3%. ठीक आहे. पॅरेंटल टाईप होते आणि रिकॉम्बिनंट टाईप होते एवढे 1.3%. पॅरेंटल टाईप अगोदरच्या क्रॉसमध्ये जास्त का मिळाले? कारण जे X क्रोमोझोम आहेत त्या X क्रोमोझोमवर Y आणि W हे जे जीन्स होते हे जवळजवळ होते, हे लिंक्ड होते, कम्प्लिटली लिंक्ड होते. जेवढे जीन्स हे डिस्टंटली रिलेटेड असतील त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनंट टाईप हे जास्त मिळतात. जेवढे जीन्स हे नियरली लोकेटेड असतील किंवा नेबरिंग असतील तेवढे पॅरेंटल टाईप जास्त मिळतात. म्हणून W आणि M यांचा जर आपण विचार केला तर W आणि M यामध्ये डिस्टन्स जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द YW. म्हणून YW मध्ये पॅरेंटल टाईप, YW वाल्या क्रॉसमध्ये पॅरेंटल टाईप हे 98.7% आपल्याला मिळाले. रिकॉम्बिनंट टाईप हे कमी मिळाले, फक्त 1.3% मिळाले. कारण रिकॉम्बिनेशनचे चान्सेस कमी होतात ज्यावेळेस जीन हे लिंक्ड असतात किंवा कम्प्लिटली लिंक्ड असतात. ज्यावेळेस जीनमधला डिस्टन्स हा जास्त असेल त्यावेळेस रिकॉम्बिनंट टाईप जास्त मिळतात. म्हणून क्रॉस 2 मध्ये रिकॉम्बिनंट टाईप पहा किती मिळालेत, अराउंड 37.2% रिकॉम्बिनंट टाईप मिळालेत आणि इथे पॅरेंटल टाईप कमी मिळालेत. ठीक आहे. म्हणजे क्रॉस 1 आणि क्रॉस 2 वरनं मॉर्गन यांनी सांगितलं की एकाच क्रोमोझोमवर असलेले जे जीन्स असतात हे लिंक्ड असतात. एका क्रोमोझोमवर असणारे जीन्स असतील तर पॅरेंटल टाईप मिळण्याची शक्यता जास्त आहे. क्रॉस 2 मध्ये पण पहा आपल्याला पॅरेंटल टाईप ॲज कम्पेअर्ड टू द रिकॉम्बिनंट टाईप जास्त मिळालेले आहेत. जर जीन्स हे 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमवर असतील, आपण जे कन्सिडर करतो क्रॉसमध्ये ते जीन जर 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमवर असतील तर आपल्याला रिकॉम्बिनंट टाईप जास्त मिळण्याची शक्यता असते. जीन जर एकमेकांच्या जवळजवळ असतील, शेजारी शेजारी असतील तर पॅरेंटल टाईप हे खूप जास्त मिळतील, रिकॉम्बिनंट टाईप फार कमी मिळतील. आणि जर जीनमध्ये डिस्टन्स जास्त असेल
ते डिस्टंटली लोकेटेड असतील, इनकम्प्लिटली लिंक्ड असतील तर तुम्हाला रिकॉम्बिनंट टाईप जास्त मिळण्याची शक्यता असते. तर हा आहे मॉर्गन्स एक्सपेरिमेंट, ज्यावरनं आपल्याला इनकम्प्लीट आणि कंप्लीट लिंकेज जी एक्स क्रोमोझोमवर ड्रॉसोफिलाच्या होती याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आता आपण पाहूयात सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. Genes which are located on the non-homologous region of the X chromosome are called as X-linked genes. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. आणि नॉन होमोलोगस रिजन Y क्रोमोझोमचे जे जीन्स कॅरी करतात त्यांना म्हणतो आपण Y लिंक्ड जीन्स. एक्स लिंक्ड जीन्स हे खूप साऱ्या रिसेसिव्ह जेनेटिक डिसऑर्डरसाठी रिस्पॉन्सिबल असतात, जसे की हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपियाला आपण नियर साइटेडनेस असं सुद्धा म्हणतो. यापैकी जो रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस आहे यामध्ये पर्सन कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन द रेड अँड ग्रीन कलर, आणि दोन्ही कलर त्या पर्सनला ग्रे दिसतात. कारण यासाठी असणारे जे कोन सेल असतात, कोन सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द कलर विजन, हे कोन सेल रेटिना ऑफ द आयवर बनत नाहीत. कोन सेल रेटिनावर बनत नाहीत, त्यामुळे पर्सन रेड आणि ग्रीन कलर यामध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. जर आपण एक्स लिंक्ड डिसीजचा विचार केला किंवा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डरचा विचार केला तर मेल हे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डरला जास्त ॲफेक्टेड असतात ॲज कम्पेअर्ड टू द फिमेल. कारण फिमेलकडे 2 एक्स क्रोमोझोम असतात. फिमेलकडे 2 एक्स क्रोमोझोम असतात. त्यामुळे जर एका एक्स क्रोमोझोमवर एखादा रिसेसिव्ह अलील असेल आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवर जर डॉमिनंट अलील असेल तर डॉमिनंट त्या रिसेसिव्ह अलीलचं एक्सप्रेशन सप्रेस करतो आणि त्यामुळे फिमेलमध्ये एखादा जो रिसेसिव्ह डिसऑर्डर असेल, एक्स लिंक्ड डिसऑर्डर असेल, त्याची प्रोबॅबिलिटी ही कमी होते. जर मेलमध्ये आपण विचार केला तर मेलमध्ये फक्त एकच एक्स असतो आणि दुसरा हा वाय क्रोमोझोम असतो. त्यामुळे जर एकच एक्स क्रोमोझोम असेल आणि त्या एक्स क्रोमोझोमवर एक रिसेसिव्ह अलील असेल अलील किंवा जीन, तर हा जो रिसेसिव्ह जीन आहे याला सप्रेस करण्यासाठी डॉमिनंट अलील किंवा डॉमिनंट जीन इथे प्रेझेंट नाही आहे वाय क्रोमोझोमवर. त्यामुळे मेल हे जास्त ॲफेक्टेड असतात ॲज कम्पेअर्ड टू द फिमेल टू द एक्स लिंक्ड डिसीज ऑर द एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. जर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस असेल तर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस फिमेलमध्ये केव्हा होईल? सपोज कलर ब्लाइंडनेससाठी जो रिसेसिव्ह अलील आहे तो आहे स्मॉल सी आणि जो डॉमिनंट आहे त्याला म्हणू आपण कॅपिटल सी. तर फिमेलमध्ये जी नॉर्मल फिमेल असेल ती कशी असेल? कलर ब्लाइंडनेससाठी नॉर्मल फिमेल म्हणजे कलर ब्लाइंड नाही आहे अशी फिमेल कशी असेल? ती असेल एक्स कॅपिटल सी, बरोबर, नॉर्मल फिमेल. कॅरियर फिमेल कशी असेल? कॅरियर फिमेल असेल एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी किंवा एक्स स्मॉल सी एक्स कॅपिटल सी, तुम्ही कसंही लिहू शकता. ही असेल कॅरियर फिमेल. आता कॅरियर म्हणजे काय? अशी फिमेल जी नॉर्मल फेनोटाईप दाखवेल, म्हणजे कलर ब्लाइंडनेस या फिमेलला नसेल, पण ती तिच्याद्वारे कलर ब्लाइंडनेसचा जीन हा नेक्स्ट जनरेशनमध्ये पास ऑन करू शकते किंवा कलर ब्लाइंडनेससाठी जो रिसेसिव्ह अलील असेल त्याला नेक्स्ट जनरेशनमध्ये पास ऑन करू शकते. ठीक आहे. पुढे असेल कलर ब्लाइंड फिमेल. कलर ब्लाइंड फिमेल कशी असेल? कलर ब्लाइंड फिमेल असेल किंवा ॲफेक्टेड म्हणूयात आपण तिला, कलर ब्लाइंड और ॲफेक्टेड फिमेल. कलर ब्लाइंड किंवा ॲफेक्टेड फिमेल असेल एक्स स्मॉल सी, बरोबर. आता जर मेलचं विचारात घेतलं आपण तर मेलमध्ये नॉर्मल मेल कसा असेल? नॉर्मल मेल असेल एक्स कॅपिटल सी वाय, हा असेल नॉर्मल मेल. आणि ॲफेक्टेड मेल कसा असेल? ॲफेक्टेड मेल असेल एक्स स्मॉल सी वाय, हा असेल ॲफेक्टेड मेल.
मेल हा कॅरियर नसतो. लक्षात घ्या, मेल हा कॅरियर नसतो. आता हे जे इनहेरिटन्स होणार आहे, सपोज फिमेल अफेक्टेड असेल किंवा फिमेल कॅरियर असेल, तर ही फिमेल तिच्याकडे असलेला जो रिसेसिव्ह अलील आहे नेक्स्ट जनरेशनकडे पास ऑन करू शकते. किंवा मेल जर अफेक्टेड असेल तर अफेक्टेड मेल त्याच्या एक्स क्रोमोझोमद्वारे त्याच्या डॉटरकडे हा क्रोमोझोम पास ऑन, हा जीन पास ऑन करू शकतो. यालाच म्हणतो आपण एक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. या एक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये जे नॉन होमोलोगस रिजनवरचे जीन आहेत एक्स क्रोमोझोमच्या, हे एक्स क्रोमोझोमद्वारे पास ऑन होतात. ठीक आहे. मग फिमेल ही नॉर्मल असू शकते एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, कॅरियर असू शकते एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, किंवा कलर अफेक्टेड असू शकते, कलर ब्लाइंड असू शकते एक्स स्मॉल सी असेल तर. मेल हा नॉर्मल असू शकतो एक्स कॅपिटल सी वाय असेल तर. मेल हा अफेक्टेड असू शकतो एक्स स्मॉल सी वाय असेल तर. जर एका अफेक्टेड मेलचं नॉर्मल फिमेल बरोबर मॅरेज झालं तर काय फेनोटाईप किंवा काय जेनोटाईप आपल्याला मिळू शकतात त्याचा आपण अभ्यास करूयात. सपोज एक कलर ब्लाइंड मेल आहे आणि नॉर्मल फिमेल आहे, यामध्ये मॅरेज झालं तर कलर ब्लाइंड मेल कसा असेल, कलर ब्लाइंड मेल असेल एक्स स्मॉल सी वाय कलर ब्लाइंड मेल. नॉर्मल फिमेल कशी असेल, नॉर्मल फिमेल असेल एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, हे असेल नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेल दोन प्रकारचे गॅमिट बनवणार आहे. एक असेल एक्स स्मॉल सी, दुसरा असेल वाय. आणि जी नॉर्मल फिमेल आहे ही एकाच प्रकारचा गॅमिट बनवणार आहे एक्स कॅपिटल सी. ठीक आहे, एकाच प्रकारचा गॅमिट ती बनवेल एक्स कॅपिटल सी. जर F1 जनरेशन आपण विचारात घेतली तर पहिला ऑफस्प्रिंग बनवू शकतो एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, हा पहिला ऑफस्प्रिंग मिळू शकेल. ही असेल फिमेल आणि कशी असेल, कॅरियर असेल, कारण एक डॉमिनंट आहे आणि एक कसा आहे रिसेसिव्ह आहे. सो शी विल बी अ कॅरियर फिमेल. इथे मिळेल तुम्हाला कॅरियर फिमेल. आणि दुसरा वाला ऑफस्प्रिंग असेल एक्स कॅपिटल सी वाय, एक्स कॅपिटल सी वाय हा दुसरा ऑफस्प्रिंग असेल. हा असेल नॉर्मल मेल, नॉर्मल मेल. म्हणजे पहा 50% ऑफस्प्रिंग हे कॅरियर फिमेल असतील आणि 50% ऑफस्प्रिंग हे नॉर्मल मेल असतील. 50% कॅरियर फिमेल, 50% नॉर्मल मेल. आता हे जे F1 जनरेशनमध्ये मिळालेले आहेत असेच आपण कन्सिडर केले आणि सपोज एका कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेल यामध्ये जर क्रॉसिंग झालं तर काय दिसेल. आता एक लक्षात घ्या, या कलर ब्लाइंड मेलकडनं त्याच्या डॉटरकडे हा जीन पास ऑन झालेला आहे एक्स स्मॉल सी. इथे पहा एक्स स्मॉल सी कुठं आला, एक्स स्मॉल सी, एक्स स्मॉल सी आलेला आहे या कलर ब्लाइंड मेलकडनं. कुठे पास ऑन झाला, त्याच्या डॉटरकडे. सपोज या कॅरियर डॉटरचं एखाद्या नॉर्मल मेल बरोबर मॅरेज झालं तर काय जेनोटाईप आपल्याला मिळतील किंवा काय ऑफस्प्रिंग आपल्याला मिळतील. कॅरियर डॉटर असेल, कॅरियर डॉटर असेल एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी आणि नॉर्मल मेल असेल एक्स कॅपिटल सी वाय. ठीक आहे, ही असेल F1 जनरेशनवाली. यानंतर मिळणारी जनरेशन काय असेल पहा, ही फिमेल दोन प्रकारचे गॅमिट बनवेल एक्स कॅपिटल सी, दुसरा असेल एक्स स्मॉल सी. हा मेल दोन प्रकारचे गॅमिट बनवेल एक्स कॅपिटल सी, दुसरा असेल वाय. आणि हे जर एकत्रित आले तर पहा F2 जनरेशनमध्ये एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी ही असेल नॉर्मल फिमेल, नॉर्मल फिमेल. दुसरा असेल एक्स कॅपिटल सी वाय, एक्स कॅपिटल सी वाय हा असेल नॉर्मल मेल,
नॉर्मल मेल. तिसरा असेल एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, म्हणजे ही असेल कॅरियर फिमेल, कॅरियर फिमेल. आणि लास्ट असेल एक्स स्मॉल सी वाय, एक्स स्मॉल सी वाय, एक्स स्मॉल सी वाय म्हणजे असेल हा ॲफेक्टेड मेल, म्हणजे कलर ब्लाइंड मेल. बरोबर, ॲफेक्टेड मेल म्हणजे काय असेल, कलर ब्लाइंड मेल असेल. आता पहा इथे या कॅरियर डॉटरकडनं, ही कॅरियर डॉटर होती बरोबर का नाही, कलर ब्लाइंड, हिचा फादर काय होता, कलर ब्लाइंड होता. या कॅरियर डॉटरचा फादर कलर ब्लाइंड होता. या कॅरियर डॉटरने हा एक्स स्मॉल सी जो तिला तिच्या पॅरेंटकडनं, तिच्या फादरकडनं आलेला आहे, हा पास ऑन केला. कोणाकडे केला, तिच्या वन ऑफ द ऑफस्प्रिंगकडे, मेल ऑफस्प्रिंगकडे. ठीक आहे. इथे पहा 25% मिळतात तुम्हाला नॉर्मल मेल, नॉर्मल फिमेल, 25% तुम्हाला मिळतात नॉर्मल मेल, 25% तुम्हाला मिळतात कॅरियर फिमेल आणि 25% मिळतील ॲफेक्टेड मेल. ॲफेक्टेड मेल म्हणजे कलर ब्लाइंड मेल. कलर ब्लाइंड फादरकडनं हा रिसेसिव्ह अलील पास ऑन झाला त्याच्या कॅरियर डॉटरकडे. कॅरियर डॉटरकडनं हा अलील पास ऑन झाला तिच्या सनकडे. ठीक आहे. म्हणजे हा जो सन आहे हिचा इज द ग्रँडसन ऑफ द कलर ब्लाइंड फादर. जो कलर ब्लाइंड फादर आहे त्याचा हा कोण आहे, ग्रँडसन आहे. सो फ्रॉम द कलर ब्लाइंड फादर द रिसेसिव्ह अलील इज पास टू द ग्रँडसन थ्रू अ कॅरियर डॉटर. आणि मग इथे तुम्हाला या F1 जनरेशनमध्ये कोणही ॲफेक्टेड दिसत नाही. कलर ब्लाइंड फादरकडनं जीन जो आहे तो, जीन किंवा अलील जो आहे तो कॅरियरकडे गेला, कॅरियर डॉटरकडनं तो तिच्या सनकडे गेला. म्हणजे एका जनरेशनमध्ये तुम्हाला हा रिसेसिव्ह अलील किंवा त्याचा एक्सप्रेशन दिसत नाही. असं ज्या वेळेस जनरेशन स्किप केलं जातं त्यावेळेस त्याला म्हणतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचं आणखी एक एक्झाम्पल कन्सिडर करता येईल, ते आहे हिमोफिलिया. हिमोफिलियाला ब्लिडर्स डिसीज असं सुद्धा म्हणतात, कारण हिमोफिलियामध्ये ब्लड क्लॉट होत नाही किंवा स्लोली क्लॉट होतं. हिमोफिलिया is also called as the bleeder's disease because the blood fails to clot in the hemophilia or clots very slowly. आता ब्लड क्लॉट का होत नाही यामागचं कारण आहे हिमोफिलिया एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि ज्या पर्सनमध्ये हे रिसेसिव्ह जीन असतात किंवा रिसेसिव्ह अलील असतील, दोन्ही जर रिसेसिव्ह असतील फिमेलच्या केसमध्ये किंवा मेलच्या केसमध्ये एक रिसेसिव्ह असेल, तर त्या व्यक्तीमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स 8 आणि क्लॉटिंग फॅक्टर 9 बनत नाहीत. हे फॅक्टर्स आहेत जे क्लॉटिंगसाठी रिक्वायर्ड असतात, फॅक्टर 8 अँड फॅक्टर 9. फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 अशा पर्सनमध्ये बनणार नाहीत आणि त्यामुळे ब्लड क्लॉट होणार नाही. कधी कधी बॉडीमध्ये इंटरनल ब्लिडिंग्स, छोटीशी जरी जखम असेल तर इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं आणि या ब्लिडिंगमुळे एखाद्या पर्सनची डेथही होऊ शकते. म्हणून या डिसीजला ब्लीडर्स डिसीज असं सुद्धा म्हणतात. ब्लीडर्स डिसीज असं सुद्धा म्हणतात. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर असल्यामुळे फिमेल ही अफेक्टेड असते ज्या वेळेस फिमेलकडे दोघेही जीन्स हे रिसेसिव्ह असतात, म्हणजे होमोझायगस कंडिशनमध्ये असतात. आणि मेलमध्ये एक जरी रिसेसिव्ह असेल तरी मेल हा अफेक्टेड असू शकतो. कॅरियर फिमेलकडनं त्याच्या पुढच्या जनरेशनकडे हे जीन पास ऑन होऊ शकतात किंवा अफेक्टेड मेल किंवा अफेक्टेड फिमेलकडनं सुद्धा पुढच्या जनरेशनकडे हे जीन पास ऑन होऊ शकतात. हिमोफिलियामध्ये अफेक्टेड फिमेल असेल एक्स स्मॉल एच एक्स स्मॉल एच, ही असेल अफेक्टेड फिमेल. कॅरियर फिमेल असेल एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच.
आणि नॉर्मल फिमेल असेल एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच. मेलमध्ये ही फिमेल असेल, मेलमध्ये अफेक्टेड मेल असेल एक्स स्मॉल एच वाय आणि नॉर्मल मेल असेल एक्स कॅपिटल एच वाय. जर एखाद्या अफेक्टेड मेलचं नॉर्मल फिमेल बरोबर मॅरेज झालं तर आपल्याला इथे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दिसू शकतो. हिमोफिलिक मेल आपण दाखवूयात एक्स स्मॉल एच वाय ने आणि नॉर्मल फिमेल आहे, नॉर्मल फिमेल आपण दाखवूयात एक्स कॅपिटल एच ने. मेल फिमेल. अफेक्टेड किंवा हिमोफिलिक मेल दोन प्रकारचे गॅमिट फॉर्म करेल, एक्स स्मॉल एच वाय आणि नॉर्मल फिमेल एकाच प्रकारचा गॅमेट फॉर्म करेल, तो असेल एक्स कॅपिटल एच. जर हे दोघे एकत्रित आले तर F1 जनरेशन मिळेल. F1 जनरेशनमध्ये एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच हे फर्स्ट ऑफस्प्रिंग असतील. काय असतील हे? दिस विल बी द कॅरियर फिमेल. ही असेल कॅरियर फिमेल किंवा या कलर ब्लाइंड या हिमोफिलिक मेलची डॉटर कॅरियर फिमेल. त्यानंतर एक्स कॅपिटल एच वाय हा असेल मेल, जो असेल नॉर्मल मेल. ठीक आहे. इथे मिळाले 50% कॅरियर फिमेल आणि 50% नॉर्मल मेल. जर या कॅरियर फिमेलचं, कॅरियर फिमेल हिमोफिलियासाठी ही कॅरियर आहे फिमेल, या फिमेलचं एखाद्या नॉर्मल मेल बरोबर मॅरेज झालं तर पुढची जनरेशन काय दिसेल पहा. पुढच्या जनरेशनमध्ये ही कॅरियर फिमेल दोन प्रकारचे गॅमेट बनवू शकते, बरोबर. एक असेल एक्स कॅपिटल एच, दुसरा काय असेल एक्स स्मॉल एच. आणि नॉर्मल मेल दोन प्रकारचे गॅमेट बनवेल, एक्स कॅपिटल एच दुसरा वाय. जर हे दोन्ही आपण एकत्रित केले तर फर्स्ट मेल आपल्याला एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच ही असेल नॉर्मल फिमेल नॉर्मल फिमेल. दुसरा असेल एक्स कॅपिटल एच वाय जो असेल नॉर्मल मेल नॉर्मल मेल. तिसरा असेल एक्स स्मॉल एच एक्स कॅपिटल एच ही असेल कॅरियर फिमेल कॅरियर फिमेल. आणि लास्ट असेल एक्स स्मॉल एच वाय हा असेल अफेक्टेड मेल हिमोफिलिक मेल. इथे सुद्धा तुम्ही पहा, हा अफेक्टेड फादर होता, हिमोफिलिक फादर होता. या हिमोफिलिक फादरकडनं त्याच्या डॉटरकडे हा एक्स स्मॉल एच जीन पास ऑन झाला. हा एक्स स्मॉल एच या त्याच्या डॉटरकडनं पुढच्या जनरेशनमध्ये तिच्या सनकडे पास ऑन झाला. म्हणजे हा ग्रँडफादर आहे आणि या ग्रँडफादरकडनं जीन किंवा अलील त्याच्या ग्रँडसनकडे पास झाला. या मधल्या जनरेशनमध्ये तुम्हाला याचं फेनोटाईप दिसणार नाही, पण कॅरियरच्या फॉर्ममध्ये जीन प्रेझेंट असेल किंवा अलील प्रेझेंट असेल. ठीक आहे. अशा प्रकारचं जे इनहेरिटन्स आहे यालाच आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हणतो. हे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स फीचर आहे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर्सचं किंवा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन्स हे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दाखवतात, ज्यामध्ये एक जनरेशन स्किप होते आणि एका जनरेशन नंतर पुन्हा तो फेनोटाइप दिसून येतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण वाय लिंक्ड कॅरेक्टर आणि त्यानंतर आपण पाहूयात सेक्स डिटर्मिनेशन.